आपण ब्रह्मगिरी पर्वतावर आलेलो आहोत। एवढ्या पायऱ्या आहेत ब्रह्मगिरी पर्वतावरती। माझा मित्र आणि मी सर्व लहानापासून मोठ्यापासून ब्रह्मगिरी पर्वत चढून येत आहेत। ब्रह्मगिरी पर्वत ही लहान मुलगी आहे ना, लय फास्ट चालते ती, थोडं देखील थकवा येत नाही त्या मुलीला। बघा हे ब्रह्मगिरी पर्वतावरती जाण्याचा मार्ग। हे बघा ब्रह्मगिरी पर्वत। बघा ही मुलगी ब्रह्मगिरी पर्वतावरती आली आहे, चौथीला आहे। महादेवाची जटा मंदिर, महादेवानी गंगा वाहते वेळेस जटा आपटलेली हे गुहा मंदिर। ते पहा, हे महादेवाचं छोटंसं असं शिवलिंग आहे। हे पहा शिवलिंग। खूप छान असं मंदिर आहे। ब्रह्मगिरी पर्वतावरती हे मंदिर आहे। हे पहा, हे जटा महादेवाच्या खूप छान साइडनं गंगा जात आहे। महादेवानी गंगेचं उगम होते वेळेस एकदम फास्ट गंगा वाहत होती, त्यावेळेस महादेवानी जटेत गंगेला घेतलेला हा पर्वत आहे। ही गुफा मंदिर महादेवाची ब्रह्मगिरी पर्वतावरती आहे। हे महादेवानी गुडघा टेकवलेला आणि हे दुसरा गुडघा टेकवलेला, आणि येथे गंगेला जटामध्ये घेतलेले ही पाठीमागं जटा आहे। जटा आपटून गंगेला आपल्या जटेमध्ये घेतले आहे। हे ब्रह्मगिरी मंदिर आहे। हे छोटंसं कल्लोळ आहे, 12 महिने पाणी वाहत राहतं ह्या कल्लोळामध्ये। खूप छान पाणी आहे, हे पाणी सर्वांनी पिलं आहे आम्ही। हे मुलगी हे सर्वजण आमच्यासोबत ब्रह्मगिरी पर्वतावरती आले आहेत। खूप छान छोटंसं ब्रह्मगिरी गंगा
ब्रह्मगिरी मंदिराचा छोटासा भाग आहे हे, आणि एवढ्या उंचावरती मंदिर आहे हे. खूप खूप छान मंदिर आहे. 2 कुंड आहेत तिथे. हे कुंड आहे, हे बघा कुंड. ह्या कुंडामधलं पण पाणी पिलो आहे आम्ही. आणि ब्रह्मा विष्णू महेश यांची छोटीशी शिवलिंग आहे. हे ब्रह्मगिरी पर्वतावरती आहे. ब्रह्मगिरी पर्वत वरती चढून गेल्यानंतर खाल्ल्या साईडला हे मंदिरं आहेत 2, ब्रह्मगिरी आणि जटा मंदिर, असे 2 मंदिर आहेत. हे पहा किती खोल वरती आहे हे. आणि सगळ्यात शेवटला ब्रह्मगिरी पर्वत उतरून आल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. ते पहा किती उंच आहे. अजून खाली खूप खूप दूर आहे. आम्ही एक ते 1च्या सुमारास गेलो होतो वरती ब्रह्मगिरी पर्वतावरती. 3:30 वाजता पोचलो आम्ही. 3:30ला दर्शन झालं. कालंबोनी देवीचं मंदिर आहे. गंगा द्वार हे पण मंदिर आहे. हे पहा गंगाद्वार मंदिर गुफेत आहे. छोटीशी अशी गुफा आहे. त्या गुफेत हे मंदिर आहे. हे महाराज आहेत मंदिराचे. हे वरून बघितल्यानंतर असं दिसतं. हे छोटेसे असे माकडं आहेत बघा. हे बघा किती खोल खोल आहेत. Oh. 108 लिंग ह्या मंदिरामध्ये आहेत. हे दुसरं छोटंसं मंदिर आहे. महादेवाचं 108 मंदिराच्या पायथ्यालाच हे मंदिर आहे, छोटंसं गुफेमध्ये. हे गणेश मंदिर छोटंसं